नमस्कार, मी श्वेता वायकर. मी UK सर्टिफाईड आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन आणि अदर हिलिंग मोडॅलिटीजमध्ये मी प्रॅक्टिस करते आणि आपल्याकडे ऑफलाईन आणि ऑनलाईन न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन होतात, ते सुद्धा हिलिंग बेस. सो मंडळी, तुम्ही मागच्या 2 व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल की मी माझ्या न्यूमरोलॉजी हिलिंग बेस कन्सल्टेशनचे जे काही अनुभव आहेत ते तुम्हाला आता शेअर करणार आहे या यूट्यूब चॅनलवरती. आणि अदर हिलिंग आणि ज्या काही हिलिंग मोडॅलिटीजच्या मी प्रॅक्टिसेस करते त्यापैकी ज्या ज्या गोष्टी मला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करता येतील त्या मी या चॅनलवरती व्हिडिओजमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणूनच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला जर या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला सुद्धा स्वतःची हिलिंग स्वतः करायची असेल तर या व्हिडिओज तुम्हाला नक्की मदत करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे एक माझा सुंदर अनुभव. आता खरं तर ऑफलाईन अपॉइंटमेंट्स मी पुण्यामध्ये घेत आहे, तर लोक खूप दुरून माझ्याकडे येत आहेत, कारण सध्या आपण पुण्यामध्येच ऑफलाईन करत आहोत. तर आत्ता रिसेंटली आषाढी एकादशीच्या दिवशी माझे क्लायंट आहेत, त्या पंढरपूरला राहतात आणि त्यांनी अपॉइंटमेंट बुक केली होती ऑफलाईन. आणि त्यांनी सॅटर्डे संडेमध्ये नाही जमणार असं सांगितलं होतं, पण त्यातल्या त्यात म्हटल्या सॅटर्डे मला जमून जाईल कळून. तर म्हटलं ठीक आहे. आणि माझेही शेड्यूल इतके पूर्णपणे पॅक होते, त्यामुळे मी त्यांना सॅटर्डे जो होता माझ्याकडे अवेलेबल तो मी विचारला आणि त्या म्हणाल्या ठीक आहे, मी प्रयत्न करते. आणि माझ्याही लक्षात आलं नाही आणि मी त्यांना ती डेट दिली आणि त्या म्हणाल्या ठीक आहे, मला येणं शक्य आहे, मी येते. आणि त्या दिवशी होती आषाढी एकादशी. आणि राहून माझ्या मनामध्ये हाच एक प्रश्न येत होता की आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र पंढरपूरला गेला आहे विठू माऊलीच्या दर्शनासाठी आणि त्या माझ्याकडे येत आहे. सो मी हा प्रश्न त्यांना विचारणार असं ठरवलं. म्हटलं की त्या भेटल्यावरती मी त्यांना पहिले विचारणार आहे की विठ्ठलापासून तुम्ही दूर का. आता माझ्या या प्रश्नामागे काही गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत. जसं की आपल्या शरीराचे 3 स्तर आहेत. ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेलच, पण त्या शरीरामध्ये एक आपलं सूक्ष्म शरीर जे आहे, हे स्थूल शरीर आहे जे दिसतं डोळ्यांनी, आपली फिजिकल ॲपिअरन्स बॉडी. आणि जे सूक्ष्म शरीर आहे, एनर्जी बॉडी, आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आता सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे आणि अनेक आपल्या आध्यात्मिक ग्रंथांतून आणि बऱ्याच शास्त्रांमधून हे मांडलेलं आहे योग्य पद्धतीने की शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आणि हे एनर्जी चक्र आपण जितके संतुलित राहू तितकं आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य छान राहतं. तर त्यापैकी एक आहे अनाहत चक्र, जे की आपल्या हृदयाजवळ आहे. आणि अनाहत चक्राचं काम हे असतं की ते आपले रिलेशनशिप बॅलन्स करणं, ओव्हरऑल आपल्या हार्ट रिलेटेड, फिजिकली किंवा मेंटल लेवलला ज्या काही गोष्टी आहेत त्या बॅलन्स करायला ते काम करत असतं. जेव्हा ते असंतुलित होतं आपलं, त्यावेळेला काही विशिष्ट स्पिरिच्युअल टूल्स आहेत ते वापरून आपण आपल्या शरीरातील चक्रांना बॅलन्स करू शकतो. कारण एकतर ते ओव्हर ॲक्टिव्ह होतात किंवा अंडर ॲक्टिव्ह असतात, म्हणजे इम्बॅलन्स असतात. सो अशा वेळेला त्यांना संतुलित राखण्यासाठी काही गोष्टी आपण करतो. त्यापैकी एक आहे अनाहत चक्र बॅलन्स करण्यासाठीची गोष्ट, ती म्हणजे विठ्ठलाच्या नामाचा स्मरण करणे. आता तुम्हीसुद्धा विठ्ठल हे नाव 5 वेळा जर घेतलं तर ठचा ठोका तुम्हाला कुठे जाणवतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आपल्या या अनाहत चक्राला बॅलन्स करण्यासाठी विठ्ठलाच्या जर नामाचं स्मरण केला तर आपलं ते चक्र संतुलित होतं. इतकं साधं आणि सोपा हा उपाय आहे चक्र संतुलित करण्याचा. आणि त्यावेळेला जेव्हा त्या मला भेटल्या, साहजिकच त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते
आता मी त्यांचं नाव नाही शेअर करू शकत काही इथिक्समुळे, पण अर्थातच त्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टर आहेत पंढरपूरच्या, खूप नामांकित आहेत त्या, आणि खूप छान होत्या त्या, अगदी सोज्वळ आणि छान. त्यांचं स्वभाव मला खरंच खूप आवडला आणि खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि ज्या गोष्टीवरती त्यांना मदत हवी होती ते सगळं मला खूप छान सांगितलं. मी त्यांना जे मार्गदर्शन केलं त्याच्यावरती त्या काम करेन म्हटल्या आणि खूप छान त्यांनी ओव्हरऑल या हीलिंग कन्सल्टेशनला रिस्पॉन्स दिला. सो त्या दरम्यान एक गोष्ट लक्षात आली जी मी त्यांना शेअर केली, की त्यांचा हार्ट चक्रा म्हणजे अनाहत चक्र हा असंतुलित आहे, त्याच्यावरती काम करायची गरज आहे. त्याच दरम्यान मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही विठ्ठलापासून दूर का, आणि ते सुद्धा आषाढी एकादशीला. तर तेव्हा मला त्यांनी जे उत्तर दिलं ते खरंच आश्चर्यचकित करणारं होतं माझ्यासाठी आणि खूप मन भरून आणणारं होतं. ते काय उत्तर होतं व्हिडिओच्या शेवटी मी सांगतेच, पण मला मनोमन हेच वाटत होतं की आषाढी एकादशी आहे, संपूर्ण महाराष्ट्र तिथे दर्शनासाठी विठुमाऊलीच्या गेलेला आहे आणि त्या इथे माझ्याकडे म्हणजे का आल्या असाव्या. आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की 5 वेळेस तुम्ही विठ्ठल म्हणा आणि मला सांगा. त्यांना खरंच ती गोष्ट पटली आणि त्या मला म्हणाल्याही की कामाच्या गडबडीमध्ये, कारण हॉस्पिटलमध्ये त्या मोठ्या डॉक्टर आहेत आणि त्यामुळे इमर्जन्सी केसेस वगैरे या सगळ्या गोष्टी बघता त्यांना तितका वेळ मिळाला नाही अनेक दिवसांपासून दर्शनाला जाण्यासाठी. आणि त्यांनीही मान्य केलं की मी एकदा जाऊन येईल आणि खरंच विठ्ठलाचं नामस्मरण काम करतंय करून. आणि सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या शरीरातील हे जे 7 चक्र आहेत हे इतके साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण संतुलित करू शकतो. आपल्याच आजूबाजूला ते शब्द आहेत, आपल्याच ओळखीचे आहेत, आपण लहानाचे मोठे त्यातूनच झालेलो आहोत, पण आपण कुठेतरी अजून काहीतरी हवं, अजून काहीतरी हवं या शोधामध्ये आपण आपल्या बेसिक रूट्सपासून दूर जातो आणि अजून काहीतरी हवं या आशेने आपण अजून वेगळं वेगळं एक्सप्लोअर करतो. अर्थातच ते शिकायला मिळतं आणि आपल्यासाठी ते उपयोगी पडतं, पण पण बेसिक रूट्स जे आहेत आपले ते आपण नक्कीच फॉलो केले पाहिजेत. तर त्यांचं उत्तर सांगते. त्यांना जेव्हा मी हा प्रश्न विचारला की तुम्ही विठ्ठलापासून इतक्या दूर का, तर तेव्हा त्या मला म्हणाल्या की मला विठ्ठलानेच सांगितलं तुमच्याकडे यायला. माझ्यासाठी खूप असं मन भरून आल्यासारखं होतं, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणणं. कदाचित त्यांना विठ्ठलाने खरंच माझ्याकडे पाठवलं असावं, ही त्याचीच किमया असावी की आम्ही दोघी भेटावे त्या दिवशी आणि माझ्याकडून काही गोष्टी त्यांना मार्गदर्शन स्वरूपात मिळाव्या आणि त्याच्यावर त्यांनी काम करावं, असं त्याचा संदेश असेल. मी एक माध्यम आहे जे त्यांनी मार्गदर्शन दिलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. पण खरंच असे खूप सुंदर अनुभव येत असतात या ऑफलाईन सेशनमध्ये. ऑनलाईनमध्ये तर अर्थातच येतात जेव्हा मी लाईव्ह व्हिडिओ झूम कॉलवरती भेटते क्लायंटला, पण ऑफलाईन एक वेगळाच ऑरा असतो. क्लायंटचा स्वतःचा काही पर्स्पेक्टिव्ह, क्लायंटचा स्वतःची काही एनर्जीज असतात, माझी एनर्जी, आणि जेव्हा प्रत्यक्षात भेटतो ती एक वेगळीच वाईब असते आणि त्यावेळेला जे मार्गदर्शन अधिक सुंदरपणे करता येतं त्यात मलाही खूप छान शिकायला मिळतं, त्यांनाही शिकायला मिळतच असेल आणि हे मार्गदर्शन अजून सुंदर होतं. आणि म्हणूनच ऑफलाईन जास्तीत जास्त अपॉइंटमेंट्स बुक होण्यासाठी मी भर देते आणि करतातही लोक. अगदी नंदुरबार किंवा मग नांदेड किंवा पंढरपूर अशा वेगळ्या वेगळ्या दुरून अपॉइंटमेंट आत्तापर्यंत बुक झालेल्या आहेत आणि लोक भेटायला आलेले आहेत. आणि ऑनलाईन तर असतातच, मुंबई, पुणे किंवा मग USA चेही असतात, अमेरिकेमधूनही असतात बऱ्याच.
आणि लातूर अशा वेगळ्या वेगळ्या राज्यांतूनही ऑनलाईन झालेल्या आहेत. पण खरंच हा एक वेगळा प्रवास आहे माझ्यासाठी, स्पेशली जेव्हा मी भेटते प्रत्यक्षात वेगळ्या वेगळ्या स्तरावरील लोकांना, त्यांच्या क्षेत्रांविषयी जाणून घ्यायला मिळतं आणि वेगळे वेगळे त्यांचे अनुभव, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्यांचा ऑरा जो असतो तो अनुभवायला मिळतो. सो तुम्हालाही जर माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे तुम्हीसुद्धा मेसेज करू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करू शकता. पुण्यामध्ये तुम्हाला शक्य असेल ऑफलाईन येणं तर नक्की या, आणि ऑनलाईन जर असेल तर मग ऑनलाईन तुम्ही बुक करा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत आहे.